जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत जी बाटू आहेत, बाटूची रिमेडियल एक्झाम असते ती किती मार्क्सची असते किंवा रिमेडियल एक्झामिनेशनसाठी पासिंग मार्क किती आहे, म्हणजे किती मार्क्स पाहिजे तुम्हाला रिमेडियल एक्झाम मध्ये पास होण्यासाठी। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, जी रिमेडियल एक्झाम असते ती किती मार्क्सची असते, तर बघा यामध्ये सगळ्यात आधी बघूया टोटल मार्क्स जे असतात तर ते 50 असतात, म्हणजे 50 मार्क्सची तुमची एक्झाम ही असते रिमेडियल एक्झाम। त्यानंतर बघा यामध्ये टोटल क्वेश्चन जे असतात ते 40 असतात, म्हणजे 1 मार्कासाठी तुम्हाला 30 क्वेश्चन असतात, म्हणजे 30 मार्क इथे तुम्हाला मिळतात। आणि 2 मार्कसाठी तुम्हाला 10 क्वेश्चन असतात, म्हणजे इथे तुम्हाला 20 असे करून 50 मार्क हे तुमचे असतात। आणि ते जर पासिंग मार्क बघितले तर तुमचे 20 मार्क हे पासिंग असतात। 50 पैकी तुम्हाला 20 मार्क पाडणं गरजेचं आहे, तरच तुम्ही रिमेडियल एक्झाम मध्ये पास होता। आणि बरेच विद्यार्थी मला विचारत असतात की ते ग्रेस दिला जातो का? बघा इथे ग्रेस तुम्हाला दिला जात नाही। इथे जर तुम्हाला 20 च्या ऐवजी 19 पडले तर तुम्हाला डायरेक्ट इथे फेल केलं जातं, तुम्हाला कोणताही ग्रेस मार्क दिला जात नाही। जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर 20 किंवा याच्या वरतीच तुम्हाला मार्क आणणं गरजेचं आहे। आणि बघा अजून एक याचा एक डाऊन पॉइंट तुम्ही म्हणू शकता की जर तुम्ही रिमेडियल एक्झाम मध्ये 50 पैकी 50 घेतले तर तुम्हाला जो ग्रेड असतो तो 5च मिळतो, म्हणजे 5.0 हा ग्रेड दिला जातो, किंवा डबल ई जो असतो डबल ई तर हा ग्रेड तुम्हाला दिला जातो। म्हणजे 50 पैकी 20 घेतला तरी हाच ग्रेड, आणि 50 पैकी 50 जरी घेतला तरी हाच ग्रेड असतो। हा एक याचा डाऊन पॉइंट आहे। तर जास्ती तुम्ही रिमेडियलच्या भरोश्यावरती बसत नका जाऊ, कारण याला जो पॉइंटर आहे तो खूप खाली येतो, आणि पॉइंटर हा प्लेसमेंटसाठी खूप महत्त्वाचा असतो, तर हे पण लक्षात असू द्या।